युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मोर्चा काढला गेला। शिक्षण क्षेत्रातल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केजी टू पीजी नावाने हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। सरकार सुशासन नव्हे तर आश्वासनापुरतं मर्यादित राहतं की काय अशी भीती आदित्य यांनी व्यक्त केली। भाजप सरकारच्या गेल्या 2 वर्षांच्या कार्यकाळात शिक्षण विभागात अपेक्षेप्रमाणे बदल झाले नसल्याचा आरोप आदित्य यांनी केला। युवासेनेच्या केजी टू पीजी मोर्चावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सवाल उपस्थित केले आहेत। हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी की नेतृत्व उभं करण्यासाठी असा टोला तावडेंनी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना लगावला आहे। मला वाटतं आज त्यांच्या मोर्चातनं काय मागण्या ते मांडतायत, त्यांनी ज्या पोस्टरवरच्या मागण्या केल्या त्यातल्या अर्ध्याहून अधिक तर मी काही ना काही केलेलंच आहे, पण स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर काही खतखत असेल तर ती व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून आज त्यांचा मोर्चा येत असेल। तर काय मागण्या आहेत ते बघू आणि त्या मागण्यामध्ये जे सरकार म्हणून केलं पाहिजे ते नक्की करण्याचा प्रयत्न करू। फक्त हा मोर्चा हा विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी आहे का एखादं नेतृत्व उभं करण्यासाठी आहे त्या संदेश स्पष्ट होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।